आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मतिवडे तालुका निपाणी येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला झोले यांच्या आमदार फंडातून येथील सरकारी शाळेत 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ते शाळा खोलीचा खुदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर शुभारंभ राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते या शाळा खोलीच्या खुदाई टिकाऊ मारून शुभारंभ करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन किरण निकाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक BA पाटील यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगरे म्हणाले, मतिवडे गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमदार शशिकला झोले व माजी खासदार अण्णासाहेब झोले यांच्या सहकार्याने कोट्यावधी रुपयांचा विकास झाला असून यापूर्वी या गावामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हते. पूर्वी या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील मिळत नव्हते, पण सध्या झोले दाम्पत्यामुळे गावामध्ये साठी देखील पाणी मिळत आहे असे मत व्यक्त केले. परशुराम कदम यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी किरण निकाडे, आनंदा कुवाडे यांनी मनोगत देखील व्यक्त केले. याप्रसंगी आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार, शिवगोंडा पाटील, मधुकर पोटले, शरद भोसले, महादेव केसरकर यांच्यासह येथील सरकारी शाळेतील सर्व शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम कांबळे सर यांनी केले. SB न्यूजसाठी मतिवडेहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.